नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. बाय द वे मित्रांनो, तुम्ही माझं दोबाड 21 दिवसानंतर बघणार आहात, कारण की कोल्हापुरात गेलेलो महानगरपालिकेत जरा फायर स्टेशनला लागलेले कामाला म्हणजे 21 दिवसाचं ट्रेनिंग होतं, त्यासाठी गेलेलो. सो तिकडे जाऊन मी काय ब्लॉग केलं नाही, ठरवलेलं करणार पण नाही केले. का नाही केले ना ते आपण आता जरा नंतर बोलूया. त्याच्या आधी कालच आलो आहे, काल रात्रीच आलो आहे. रात्री 9:30च्या दरम्यान काहीतरी मी घरात आलो. त्याच्यानंतर झोपलोच पूर्ण. मी येताना काहीच ब्लॉग केला नाही तिकडे गेल्यापासून. आणि तिकडे जायच्या आधी फक्त एकदा 1-2 ब्लॉग पडले तेवढेच. त्याच्यानंतर आता तुम्ही मला बघताय. सो आत्ताचा विषय असा आहे की 21 दिवस आपण बाईकला स्टार्टर नव्हता मारला. सो आता जाऊन बघूया बाईकची काय हालत आहे ती. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आणि आपल्या MT-15ची छोटीशी राईड घेऊन येऊ. सो मित्रांनो, आता बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवतो पहिली म्हणजे आपली टाकी, फिश पॉन्ड. हा बघा, पाणी भरपूर खाली गेलं आहे. सो आता ते जरा थोड्या वेळानं आपण फिलअप करू. त्याच्या आधी आपली ही बाईक बघा पूर्ण झाकून ठेवलं. आणि ग्रीनीतलं पीठ बघा कसं उडालं. कॅमेऱ्यात दिसत नसेल पण रिअलमध्ये भरपूर उडाले पीठ. स्वतः हे कवर वगैरे सगळं काढू, बाईकची हालत बघूया, बाईक किती आतून घाण झाले ते सगळे सामान आहेत आपल्याला, हे सगळं उचलायला लागणार आहे. स्वतः कवर वगैरे काढून आपण बाईक बघूया कशी आहे त्याला. My heart rages around like an ocean in my head, because there are so many things that I left unsaid. I can almost feel you walking in the distance, but I know that it's not reality. If you are echoing around inside these. सो मित्रांनो, मला तुम्हाला बाईक दाखवतो. एकदम आहे तशी लल्लन टॉप. 400 फक्त धूळ आले, ती फडका मारला की होऊन जाईल. सो ही बघा टायर. आता खरंच टायर चेंज करायचं आहे, चेन्स पॉकेट बदलायचे. चेनमधून आवाज बघायचा आहे मित्रांनो. असा आवाज येतो चेनमधून. सो त्याच्यामुळे चेन्स पॉकेट चेंज केल्याशिवाय काय लागणार नाही आवाजाचा त्या निकाल. सो ते चेंज करते. त्याच्या आधी लूप जरासं मारू, कारण की चेन जरा ड्राय वाटते. जरासं लूप मारू आणि आपण एक छोटीशी राईड घेऊन येऊ. गरज नाही मित्रांनो लूप मारायची. बघितलं जरा चेन लावत, लूप आहे तसं. चेन चिकट आहे पूर्ण, कारण की जाताना सगळं काम करूनच गेलेलो लूप वगैरे मारून. त्याच्यानंतर बाईक काय बाहेर काढली नव्हती. सो बाईकला स्टार्टअप करून बघूया गाडी चालू होते की. इग्निशन तरी चांगलं चालू आहे. सो बाईक इज न्यूट्रल अँड स्टार्ट. आफ्टर 1 मंथ एकदम कॉन्फिडेंटली स्टार्ट झालेली आहे आपली बाईक. स्वतः जरा फडका मारून वगैरे घेतो. कोल्ड स्टार्ट झाल्यानंतर आपण जरा जाऊन येऊ, कारण की बाईक भरपूर दिवसानंतर स्टार्ट केले. त्याच्यामुळे जरा चालू राहते 15-20 मिनटं. पुसून वगैरे घेतो, हेल्मेट सेटअप करूया आणि आपण एक छोटीशी राईड घेऊन येऊ. सो मित्रांनो, लेट स्टार्ट द राईड. भरपूर दिवसांनी वायदावे जाणार आहे. जराशी आता स्पीडिंग पण करून बघू आपण गाडीची. सो जाऊया चला. जाणार आहोत बाय द वे खालच्या साईडला पण. लेट्स छोटीशी राईड घेऊन यायची, जास्त मोठी नाही, एकदम छोटीशी. आईला मित्रांनो गाडीचा हॉर्न नाही वाजत आहे. ऐसा क्यों हो गया रे आईला. असं झालं नाही मित्रांनो कधी. आता काय उंदरांनी वायर वगैरे खाल्ली असं वाटतंय मला. काम करून ठेवलं नाही आता उंदरांनी माझं. आईला शी वाजला, आत्ता वाजला. ओके
माझ्यामध्ये जराशी बॅटरी लो वगैरे झाली असेल ना, त्याच्यामुळे पण असू शकतं, किंवा रस्ट वगैरे पकडला असेल ना तर असू शकतं. सो मजा येते M15 चालवायला. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तिकडे गेल्यावरती मी का व्लॉग केले नाहीत. सो तिकडे आम्ही गेलेलो बाय द वे ट्रेनिंगसाठी. 21 दिवसाचं ट्रेनिंग होतं. सो ते आमचं कालच 21 दिवस पूर्ण झाले आणि मी लगेच तिकडून निघालो. तर तो विषय जाऊ दे, निघालोचं वगैरे तो. तर तुम्हाला का नाही केले ना व्लॉग ते सांगतो. पहिलं मी ठरवलेलं करायचं, आणि मी पहिलं ज्या आपल्या स्टेशनला पडलेलो ना ते होतं टिंबर मार्केटचं, कोल्हापूरचं टिंबर मार्केटचं स्टेशन. तिथे कॉल भरपूर असायचे, तिथे कॉल आहेत ना ते भरपूर असायचे. बट त्याच्यानंतर काय आलं की काही कारणांनी आम्हाला चेंज केलं. तिथले स्टेशन ऑफिसर होते ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढे पोरं एका स्टेशनला टाकू नका, म्हणून चेंज करा. म्हणून आम्हाला चेंज केलं सरांनी. आणि आम्हाला जिथे चेंज केलेलं ना ते कसबा बावड्यात चेंज केलेलं. कसबा बावडा स्टेशन नंबर 3 होतं. तर तिथे आम्हाला चेंज केलं. त्याच्यामुळे काय झालं की तिथली जी गाडी होती ना टेंडर, तो आम्ही यायच्या 1-2 महिने, 1 महिनाभर आधी वाटतं स्क्रॅपला गेलेला. त्याच्यामुळे विषय असा झाला की आम्हाला कॉल भेटलेच नाहीत जास्त. मोजून 2 कॉल भेटले, म्हणजे आगेचा तर कॉल भेटलाच नाही आम्हाला. फक्त कॉल भेटला तो आपला एक माकड रेस्क्यू करायचा होता. तो माकड रेस्क्यू करायचा होता, तो पण कॉल आलेला आमच्याकडे. बट आम्ही तिथे गेलो, घटनास्थळी पोचलो तिथे, पण तिथून पण तो गेलेला होता माकड पळून. सो त्याच्यामुळे आम्ही तिथून पण रिटर्न आलो. त्याच्यानंतर जेव्हा मी गेलेलो पहिल्याच दिवशी जेव्हा गेलेलो ना, तेव्हा तिथे CPR चौकात एक मोठं झाड पडलेलं 100 वर्षापूर्वीचं. सो ते जाऊन आम्ही तिथला जाऊन ते झाड कटिंग करून तिथला रस्ता सगळा ओपन केला. म्हणजे तेव्हा आमचं स्टेशन नव्हतं, सगळं पूर्ण कोल्हापुरात जेवढे स्टेशन होते ना तेवढे सगळे स्टेशन तिथे होते. त्याच्यानंतर कॉल नाही झाला. त्याच्यानंतर आम्ही फक्त वही तेवढंच लिहित होतो, कारण की ती त्यांची वही असते ती कंप्लीट करायला लागायची असते. फायर जे लॉगबुक असतं, लॉगबुक एक गाडीचं लॉगबुक असतं आणि एक आपलं फायर स्टेशनचं लॉगबुक असतं. असे 2 लॉगबुक असतात. त्याच्यावरती तुम्हाला लिहायला लागतं की तुम्ही जेव्हा वर्दी येते तेव्हा तुम्ही काय करता, तिथे जाऊन कसं काय करता. त्याच्यामुळे आम्हाला 2च वर्दी आल्या आम्हाला. त्या 2च वर्द्या आम्ही लिहिल्या. सो आता ते झालं आहे सगळं कंप्लीट, आणि आता जॉबचं फक्त बघायचं आपल्याला. त्याच्यामुळे मी व्लॉग केले मित्रांनो. जास्त आम्हाला कॉलच नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला पण दिवस आमचे समजले पण नाहीत कसे गेले ते, आणि काय एवढी मजा पण नाही वाटली मला त्याच्यात. सो तो विषय होता, बाकी काय नाही. टुरिस्ट आहेत मित्रांनो सगळं. समुद्र, आई शपथ, किती दिवसांनी बघितल्यासारखं वाटतं मित्रांनो, लिटरली. टायर पाठचा गोल्ड आहे. गाडी जास्त लीन करून चालणार नाही, नाहीतर आपणच लीन व्हायचो. ओ रानकोंबडा, हा खड्डे वाढलेत रोडला. वा 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 वा, काय समुद्र आहे मित्रांनो, एकदम खतरनाक. बाय द वे गाडी पण भरपूर दिवसानंतर एवढी पळते, तिला पण सवय. सगळे टायर वगैरे जरा बेरिंग वगैरे तर सगळी फ्री झाली असतील गाडीची. आपण जाऊया मित्रांनो कुठे सांगा, तो वरचा हायवे आहे ना तिथे जाऊ, आणि तिथे जाऊन आपण जरासं ओव्हर स्पीडिंग करू. जरा नॉर्मल 110 120 पर्यंत बघू, जमलं तर 120. कॉन्फिडेंट नाही मी, तसा रोड पण नाही आहे तो, बट बघूया. सो मित्रांनो, आपण आता लागलेला आहोत जरा प्लेन रोड आहे. हा एक नाही म्हटलं तरी 2-3 किलोमीटरचा प्लेन रोड असेल. सो जाऊन जरा असा स्पीड चेक करू आपण. आणि ते ब्रिजचं काम चालू आहे बाय द वे. सो लेट्स चेक इट आउट स्पीड. बघूया किती पळते ते मित्रांनो आता. नेमकी गाडी आली आहे.
126 पर्यंत मित्रांनो बाईक गेलेली. 126 लिटरली खतरनाक. हँडल वॉबल होते लिटरली. सो मजा आली. बाईक इथून रिटर्न फिरूया आपण. परत एकदा मित्रांनो 90 गाडी पळते. बाकी भारी मित्रांनो, काय पण बोला, कारण की 120 स्पीड हा नॉर्मल असतो, त्यामुळे काय वाटत नाही एवढं. विषय काय सांगा मित्रांनो, की विंड ब्लास्ट जरासा जास्त आहे तिकडून, दोन्ही साईडने आहे, त्याच्यामुळे गाडी पाहिजे तसा स्पीड पकडत नाही आहे. सो बास झाली आता पळवली तेवढी. आता गाडीला जास्त स्ट्रेस नाही द्यायचा आपण. असू दे, बास बास. इंजिन तापलं असेल चांगलं मित्रांनो. पुढे आहे JSW. एकशे 25 पर्यंत मित्रांनो बाईक गेलेली. त्याच्यानंतर परत खाली आणली मी. मित्रांनो आत्ता मी जरा ब्रिजवरती थांबलेलो आणि मी इथं आपली बाईक लावली समोर. ही बघा, हेल्मेट वगैरे सगळं तिथेच वेळ गेलं. आणि हा समोरचा व्ह्यू, कोकण बोलतंय. खतरनाक असा व्ह्यू आहे इथला. जर का तुम्ही पावसाच्या वगैरे चालत ना, तर ह्याच्यापेक्षा भारी व्ह्यू असतो. स्वतः पण जास्त इथे थांबायचं नाही, निघूया आणि घरात जाऊया. सो चला, आणि तुम्हाला मी जे प्रोडक्ट घेतलेत ना ते पण दाखवतो. सो फायनली मित्रांनो आपण आपल्या या बाजारात एंटर केला. आणि आज सोमवार आहे ना बाजार, त्याच्यामुळे गर्दी काहीच नाही बघा. एकदम शांत अशी आपली बाजारपेठ. सो इथून जायचं आपल्याला परत आत. आणि मित्रांनो ॲक्वेरियम मधलं वगैरे पाणी जरा चेंज करायचं आहे. मित्रांनो टायरचा पॉलिश मारला आणि तो तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा इथे टायर पॉलिश मारला आहे. आणि हा इथे एक आहे, हा आफ्टर आहे आणि हा बिफोर आहे. आणि हे एक पॅनल आहे, हे इथे पॉलिश मारून बघितलं आहे. सो एवढा काय फरक मला जाणवला नाही आहे, बट 200 रुपयाच्या लागीप्रमाणे बरोबर आहे. सो जर का तुम्हाला घ्यायचं असेल लो बजेटमध्ये तर ठीक आहे, म्हणजे एकदम म्हणजे नॉर्मल ठीक आहे. आणि जर का तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर जरा दुसऱ्या प्रोडक्टकडे जा, जसं 3M वगैरे आहेत ना, त्या कंपन्यांकडे वगैरे जा, कारण की त्यांचे जरासं चांगले येतात. सो मी जस्ट ट्रायलला मागवून बघितलेलं. सो ह्याला आता रिटर्न जर का असेल तर मी रिटर्न करायला पण तयार आहे. बघूया काय विषय होतो तो. सो आणि करूयात ह्या ब्लॉगचा आपण इथे जाऊन. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.